आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही माझं आत्मकथन ऐकत आहात याबद्दल आणि प्रतिक्रिया कळवत आहात याबद्दल. तर मंडळी, आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण तुम्हाला वेळ नाही आणि मला पण वेळ नाही. तर आपण कार्यक्रम सुरू करूया. तर मंडळी, मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की पांडुरंग चटप हा नावाचा माझा एक मित्र होता, जे का उग्रशांच्या भावकीतील, तसाच उग्रशांच्याच भावकीतील अजून एक मित्र म्हणता येणार नाही, कारण तो खूप छोटा यांच्याच कालावधीमध्ये त्याचा पण माझ्या जीवनामध्ये प्रवेश झाला. तो म्हणजे अमोल चटप. हे सगळे चटप कंपनीच, पण हा खूप छोटा. म्हणजे ज्यावेळेस ही मोठे होते, आम्ही तर सगळ्यात मोठा, याच्यामध्ये हा एक छोटा बालकच म्हणता येईल, कारण पहिली दुसरीलाच असावा तो. त्यावेळेस त्याने माझ्या जीवनामध्ये प्रवेश केला. आता हा प्रवेश का केला, कसा केला, काही सांगता येत नाही. म्हणतात ना, कुणाच्या गाठीभेटी केव्हा देव घडवून आणीन आणि कोणते माणसं आपल्या जीवनामध्ये येतील, हे काही सांगताच येत नाही. हे नकळतपणे हा मुलगा फार छोटा हा माझ्या जीवनात आला आणि धम्माल करून गेला. कारण धम्माल करायसारखाच होता, खूपच छोटा होता एकदम असा. हे अमोल, ज्यावेळेस मी मुलांचे क्लास घेत असे, आता ही उग्रेशन बी मोठ्या ह्याच्यात तिकडे क्लासेस सिटीमध्ये घेत होतो, पण मी गावामध्ये काय करायचं, मला आवड होती ना लहान मुलांना शिकवण्याची. कारण मी पूर्वी शाळेमध्ये शिकवत होतो आणि मला ते मुलांना शिकवायला खूप आवडत असे. हा व्यवसाय म्हणून करत नव्हतो, एक मला आवड म्हणून मी एक 10-20 मुलं गोळा करायची आणि त्यांना शिकवायचं. आणि ह्या शिकवण्याच्या भानगडीमध्ये हा केव्हा माझ्या समजा क्लासमध्ये आला आणि माझ्याकडे चिटकून राहिला, म्हणजे अमोल हा चटप. तर हा अमोल सगळ्यात छोटा, इतर मुलांपेक्षाही फार छोटा होता. आणि हा कसा आला, कुठून आला, काही मला देणं घेणं नाही. गावातलाच होता, फक्त एकच की फार खोडकर, अतिच खोडकर, माकड चाळे करायला नंबर 1. तो स्थिर बसतच नव्हता. एकतर असा खडपडा होता आणि तो काही स्थिर बसत नव्हता. म्हणून घरचे लोक वैतागून गेले होते, कारण काही ना काही कळीकर मोठ्या मुलांनाही खवळायचा, काहीतरी खोड करायचा. फारच विचित्र असा हा खोडकर मुलगा माझ्या पदरात पडला. आणि ते पाळला गेला त्याच्या आईकडून, कारण हा घरी खूपच त्रास द्यायचा. आणि काही गल्लीमध्येच त्याचे कुटुंब राहत होतं. त्यांनी माझ्याकडे सोडला आणि तो माझ्याकडेच राहिला. तर का, तर त्याची आई जी आहे ही फार धार्मिक, म्हणजे तिचे माहेरकडले संस्कार ही धार्मिक वृत्तीचे होते. माळकरी माणसं, संप्रदायामधली माणसं. म्हणून ती स्त्री इकडे आमच्या जाणेगावमध्ये दिल्यानंतर समजा की तिनं इथली पद्धत सगळी चेंज करून टाकली. कारण ही चटप कंपनी जी होती थोडीशी वेगळी होती, मांसाहार वगैरे करणाऱ्यापैकी होती. पण त्याची आई माळकरी असल्यामुळं त्यांच्या घरामधलं जे वातावरण थोडं बदलत राहिलं. कारण अमोलचे जे वडील होते ती जनावरांचा व्यवसाय करणारे, म्हणजे जनावरं विक्री करणं, घेणं देणं अशा व्यवहारामधले.
आणि ही थोडी वेगळी, ही धार्मिक वृत्तीची ही अमोलची आई. हं? हं? त्यांचं नाव सखूबाई. हं? आणि ती धार्मिक असल्यामुळे मी एक गोसाव्याचा आहे, मी गोसावी धार्मिक ह्याच्यामधला आहे. हं? आणि त्याच्यामुळं त्यांना वाटायचं की बाबा ही मुलगा जरा आगाऊच आहे, मग यांच्या जरा सहवासात राहिला तर याची सुधारणा होईल काहीतरी, म्हणून ते माझ्याकडे आणून घालायचे त्याला. आणि हा काही स्थिर बसत नव्हता, पण खूपच मायाळू. कसही माया जुळली त्याची माझी काही सांगता येत नाही. मी खूप रागवायचो त्याच्यावर, कारण खोड्याच करायचा तसा तो. हं? खूप खोड्या करायचा तो. पण तो माझ्याशिवाय राहीनाच गेला. असा हळूहळू एवढा माझ्यात रुळला गेला की तो फक्त झोपायला सुद्धा माझ्याकडेच यायला लागला. हं? कारण माझ्याशिवाय त्याला करमतच नव्हतं. आता मी खूप मोठा होतो, हं? पण मी म्हणजे त्याला म्हणजे सारखा मी असावाच वाटायचं. बरं, असं काय ते गप्पा गोष्टीतला असा काय प्रकार, तो छोटा होता त्याच्यामुळं आमच्या गप्पा जरी असल्या तरी मोठ्या माणसाच्या असेल, पण हा मला चिटकूनच राहायचा. हं? आणि एवढा चिटकून राहिला की एवढा लळा लागला त्याला माझा. हं? कारण मी जरी रागावलो तरी त्याला जमत नव्हतं, कारण तो कितीही रागावलं तरी माझी काय पिच्छा सोडत नव्हता, माझ्या मागं राहायचाच. मग मी कुठेही चाललो तरी तो मागच यायचा माझ्या. असा हा अमोल. आता अमोल हा मोठा झालाय, लग्न झालंय, त्याला मुलं झालेत. हं? ही विषय वेगळा आहे, तरीच ते पुढे सांगूया आपण. पण हा अमोल माझ्याकडे राहिला आणि माझाच होऊन गेला. आणि कारण काय, त्यावेळेस ज्यावेळेस अमोलनं माझ्या जीवनात प्रवेश केला त्यावेळेस माझं लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं, काही नव्हतं त्यावेळेसपासून. मग ज्यावेळेस मी समजा तो व्हायचं की आता मला तो मामा म्हणायचा, कारण ती आई मला सांगायची म्हणजे भावासारखं समजायची, म्हणून तो मला मामा म्हणायचा. आणि त्याची आई म्हणायची जा मामाच्यात जा. अगर तो मग ती घरी येऊन मुकाट्यासुद्धा घरी येऊन दूध आणून द्यायचा मला. लय विचित्र कार्यक्रम. त्याला मला काही देऊ वाटायचं त्याला. हं? म्हणजे माझ्याबद्दल त्याला खूप 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 प्रेम. कारण प्रेम करणारी माणसं असे सुद्धा मला भेटलीत. हा मुलगा माझ्याशिवाय राहत नव्हता आणि पण खोड्या केल्याशिवाय काही त्याला जमत नव्हतं. मग तो असाच यायचा जायचा मग ते सारखं. आणि माकड चाळे म्हणजे तुम्हाला सांगायचं काय की माकड चाळे असं समजा की मी पहिल्यापासून असं काही म्हणजे समजा मी म्हटलं ना मागे एका भागात सांगितलं की मी मिलिटरीत जाण्यासाठी एक उंच उडी वगैरे अशा गोष्टी करत असे, म्हणजे मुलांना बी शिकवत असे आणि मी स्वतःही मारून दाखवत असे. म्हणजे ह्या गोष्टीचं त्याला म्हणजे माहीत होतं ही, कारण बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे तो होता. तर समजा त्यानं ते बघा त्याला पण वाटायचं. आता शेवटी त्याच्यात माकड चाळे म्हणजे म्हणण्याचं कारण परत परत म्हणण्याचं कारण म्हणजे काय, तो माकडावणी करायचाच, स्थिरच बसत नव्हता ना. समजा मी जर रस्त्याने चाललो, अजून मी मला त्याची याद आली तर हसू येतं. मी जर गपचिप समजा असं चाललोय समोर चढून, पाठीमागून पळत पळत येणार आणि पटकीने कमरेवर पाय देणार आणि पटकीने डोक्यावर चालणार, असला आहे. हलकं होतं, मी बी घ्यायचं त्याला ते. आणि बरं ते ठीक आहे, ते लाडानं समजा प्रेम असल्यामुळं मला बी त्याचं काही वाटत नव्हतं. तो किती खोड्या केल्या तरी मला बी काही वाटत नव्हतं, कारण तो राहत नव्हता माझ्याशिवाय. मग दिवसभर बी राहिला माझ्याकडे तरी आता संध्याकाळी कधी कधी मग आता त्याच्या घराचं आणि माझ्या घराचं अंतर काही लय लांब नव्हतं. एक अंदाजे 300 फूट, मीटर म्हणण्यापेक्षा 300 फूटच, फक्त 300-400 फूट असं जास्तीत जास्त. पण त्याला दिवसभर खोड्या करायचा, पण दिवस मावळला म्हणजे सूर्यास्त झाला की तो शांत व्हायचा. एक त्याच्यातलं वैशिष्ट्य. आता शांत व्हायचा म्हणजे काय करायचं, त्याला भीती वाटायची खूप. मग त्याला मग ते सोडण्यासाठी मला घरी असं दारापर्यंत जावं लागायचं. कधी कधी मला कंटाळा आला तर मी लांबून फक्त त्याला बोलत पुढे जा म्हणायचं. त्याला अंधाराची लय भीती वाटायची, अंधाराची. मी मागून बोलत राहायचं, हा जा जा मी आहे इथं उभा, जा जा मी आहे इथं उभा, असं काहीतरी बोलत 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 तो घरी जायचं. पटकीने घरात गेलं की पटकीने कडी लावून घ्यायचा.
अजूनही मला त्याचे चित्र आठवतात. हे नरपडा असला खुरपडा, आणि असं करता 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 तो म्हणजे हळूहळू, आणि मी त्याला शिकवायचं पण. हं? ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस ते खरं तर तो अभ्यासासाठीच माझ्याकडे, मग त्याला हळूहळू शिकवायचं, आणि हुशार पण. हं? बरेच लेकरं काय असतात, जरी माकड चाळी करतात कधी माहिती आहे का, जी चतुर लेकरं असतात, हुशार लेकरं असतात, कारण त्यांच्यामध्ये गुण जी काय असतात की नाही, ते स्थिर बसू देत नाहीत. त्यांची मेमरी खूप तेज असते, म्हणून ती बसू देत नाहीत. म्हणून असे लेकरं फार हुशार असतात. मंद बुद्धीची लेकरं जास्त असं म्हणजे शांत राहतात. हं? आणि असे लेकरं ज्याची बुद्धिमत्ता चांगली, एक माझा अनुभव आहे, ते खरंच हुशार असतात ते. आणि हा हुशार होता, त्याला परत परत कधी सांगावची गरज पडत नव्हती. कोणतं आता खोड्याबद्दल मी किती सांगते तो ऐकत नव्हतो, बाजू वेगळी. परंतु अभ्यासामध्ये जर एखादी गोष्ट सांगितली त्याला, तर ती लक्षात राहायची त्याच्या. आणि इतर मुलांपेक्षा तो खूप हुशार होता. तेजस होता त्याच्यात, आणि अभ्यासात खोड्यात सगळ्याच बाबतीत पुढे पुढे होता तो. तो मागे नव्हता. आणि त्याच्यामुळं त्याला मी एक काहीतरी सांगतो, त्या शिक्षक लोकांपेक्षा माझ्यावर जास्त श्रद्धा. मी सांगितलं म्हणजे खरं आहे सगळं काही. बऱ्याच वेळेस मी एक दोन कार्यक्रमाला सुद्धा मी आकाशवाणीमध्ये त्याला घेऊन गेलो होतो, कारण बाल कलाकाराचं ज्यावेळेस काम पडायचं त्यावेळेस मी त्याला घेऊन जात असे. कारण त्याला मी घरी, त्याला वाटायचं मी काय रेडिओवर बोलतोय, रेडिओवर हे करतो, म्हणजे त्याला मी कुतूहल वाटायचं. कारण रेडिओवर माझा आवाज वगैरे ऐकला की त्याला वाटायचं की मी पण रेडिओवर बोलावं. म्हणून मी एक दोन कार्यक्रमामध्ये त्याला पण घेऊन गेलो होतो, एक बाल कलाकार म्हणून. तर त्याच्यामध्ये जे माझे गुण आहेत ते मी उतरवण्याचा प्रयत्न करत होता, कारण ती त्याची ग्रहण करण्याची क्षमता होती. मग ते गाणं असो, अगर नाटकातली डायलॉग असो, काही असो, त्याला शिकवायचे मी. गोष्टी सांगायच्या, इतर गोष्टी जे लहान मुलांसाठी गोष्टी असतात तशा गोष्टी सांगायच्या. त्याच्यामुळं मी जी त्याच्यावर जेवढे चांगले संस्कार करता येतील तेवढा मी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यामुळं त्याला मी म्हणजे फार जवळचा एक आदर्श हे लहानपणी वाटत होतं. नाही, अजून बी आता मोठा जरी झालो आहे, तो खूप मोठा झाला आहे, तरी अजून बी त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेमच आहे. आणि तो कधीच मला आवजावं कधी बोलला नाही, ते आरतूरच बोलणार. कारण त्याची जी प्रेम आहे, त्याच्या मनामधलं जे प्रेम आहे, ती प्रेमामुळे त्याला ती मला आवाजावं बोलण्याची त्याला कधीच नाही. आज किती छोटा असला तरी ती अजून बी मामाच म्हणणार मला, होय रे मामा. म्हणजे आता तो समजा आता संभाजीनगरला राहतो, तिकडचं मेडिकल काहीतरी आहे त्याचं, तर तिकडे राहतो, पण कधीतरी येतो महिना दोन महिन्याला, त्यावेळेस माझी भेट घेतो, अवश्य भेट घेतो. असा हा अमोल. तर त्याच्या काही खिश्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. तर हा शिकत होता म्हणजे असं माझ्याकडून, मग समजा 4वी-5वी झाल्यानंतर तो आता बाहेरगावी शिकायला गेला. मग थोडंसं आमचे संबंध कमी झाले, कारण तो कुंभमेळा शिकायला गेला. मग तिथंही त्याच्या खोड्या म्हणजे ऐकण्यात यायला लागल्या, कारण इथं गावात तर खोड्या करतच होता, पण तिथंही काही ना काही खोड्या करायचाच. काहीतरी त्याचं नवीन ऐकायला भेटायचं. स्थिर नावाचं नव्हतं. तिथून नंतर तो अंबाजोगाईला गेला शिकायला. तरच मी समजा हे जेव्हापर्यंत गावात होतं तर मग मी पण व्यवसाय निमित्तानं माझं दुकान, समजा तुम्हाला सांगणं फोटोचं दुकान होतं. मग ते मी केजमध्ये राहायचं, तो अंबाजोगाईला गेला मग शिकायला कॉलेजला. आणि कॉलेजला गेल्यानंतर मग 12वीच्या परीक्षा च्या वेळेसपासून मग तो त्यावेळेस नवीनच बहुतेक CET काहीतरी निघालेली होती असं, का त्याच्या अगोदर काय मला एवढं लक्षात नाही ते पण. आणि मग तिथून नंतर अजून परत आमचं चालू झालं, कारण त्यानं परीक्षेला बसला आणि योगायोग तो हुशार असल्यामुळे तो चांगल्या प्रकारे पास झाला. CETमध्ये चला मार्क वगैरे पडले. आणि मग पण त्याचं मन कसं आहे विचित्र, ही अशी जी मेमरी तेज असणारी लोक आहेत ना, त्यांना जर नाही ना व्यवस्थित समजा त्यांच्यावर संस्कार झाले तर ती लाईन जरी चेंज होती त्यांची. मग त्याचं तसं तो प्रकार झाला. तो चांगल्या मार्काने पास झाला आणि सहजरित्या त्याचा इंजिनिअरिंगला नंबर लागला. पण मन स्थिर नाही ना.
आता शैक्षणिक दृष्ट्या तुम्हाला काही त्यातलं माहीत जास्त नव्हतं. आता अग्रेशन हा क्लासेस घेणारा माणूस, तो नगरला, त्यावेळेस नगरला तो स्वतःचे क्लासेस होते त्याचे मोठ्या प्रमाणात ग्रुपचं म्हणजे. आणि हा पण मी नगरला ठेवला नाही. अगोदर अंबाजोगाईला हे केलं. 12वीच्या नंतर त्याला CETला चांगले मार्क पडले, जे इतर मुलांना नाहीत पडले असे मार्क पडले, आणि सहजरित्या त्याचा नंबर पण लागला. पण तिथपर्यंत निकाल पाहिला आणि आला माझ्याकडे दुकानाकडे. मग लहरा पेढे पिढे आहेत का नाहीत म्हणलं अमोल. म्हणलं नाही, पेढेचं काय करायचं. म्हणलं पास झालं नाही का. म्हणलं झालंय. मग का नाही, मला इंजिनिअरिंग नाही करायची. मग काय करायचं तुला. मला MBBS करायचंय. आता ही एक किस्सा सांगायचा तुम्हाला ना, फार महत्वाचा किस्सा आहे हा. अरे म्हणलं, तुझा इतर मुलांचा नंबर लागला नाही, तुझ्या ग्रुपमधले इतर मुलांना नाहीत तेवढे मार्क पडले, तुला पडले, तर तू असं का करायला लागलास. कारण ही माझं नातं, तो जरी कास्टनं वेगळा असला तरी एक मामा भाच्य या नात्यानं होतं. आणि त्याच्यामुळं मी त्याला हक्कानं म्हणत होतो, तू असं का करायला लागलास. नाही, मग मीच त्याला पेढे घ्यायला लावले. चल म्हणलं, घरच्या लोकांना तुझ्याबद्दल खूप वाटतं, तू काहीतरी करताना. कारण त्याचा मोठा जे भाऊ होता तो शिकलेला नव्हता जास्त, तो शिक्षणिक ह्याच्यामध्ये तो मेमरी नव्हती त्याची. परंतु हा बाबू नावाचा त्याचा जो मोठा भाऊ होता. काय असतं, मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगत असतो, की शिक्षणावर काहीच नाही. शिक्षण हे एक आपलं असावं. कारण कमाई करणं, व्यवहार करणं, बरेच लोक शिकलेत म्हणून फेल आहेत. ते जीवनामध्ये खूप लोक शिकलेले फेल आहेत. आणि हा बाबू, आता ही बाबू त्याच्यापेक्षा मोठा, आणि बाबूपेक्षा त्याची बहीण एक मोठी. पण हा बाबू शिक्षणात ह्याच्यामध्ये नव्हतो. तो आपला ह्याच्यामध्ये तो मोटरी भरण्याचा व्यवसायाला गुंतलेला होता. आणि तो व्यवसाय एवढा चांगला करत होता. आता शिकलेला नसला तरी व्यवहार खूप चांगले असायचे त्याचे. मोठमोठे व्यवहार करायचा तो. कारण शिक्षणावर असं काही नाही. व्यवहार, जगात वावरणं आणि शिक्षण हे फार, खूप शिकले म्हणून हुशार आहेत आणि त्यांना व्यवहार जमतो, लोकांशी चांगलं बोलता येतं, व्यवहार करतात, असंच अजिबात नाही. कारण शिक्षण ही एक व्यवसाय करण्यासाठी असतं, अगर पुढे नोकरी लागण्यासाठी करतात आपण. परंतु व्यवसाय अगर कुठलं काही, त्या जगाचंच ज्ञान लागतं, त्याला मुळातही लागतं गोष्टी, त्याच्यावर शिक्षणाचा आणि त्याचा काही संबंध येत नाही. तसा हा बाबू शिकलेला नव्हता काही. थोडंफार काय 7वी-8वी काहीतरी शिकलेला असेल कदाचित. परंतु व्यवहार मात्र खूप चांगले करायचा तो. आणि जे काय मी करत नव्हतो, मी एवढा मोठा असून सुद्धा तो तेवढे व्यवहार करायचा, मोठमोठे व्यवहार करायचा तो. आणि तो पैसा पाळून होता खूप. म्हणजे कारण पैशाचा चिकाटी त्याच्याकडे. कारण विनाकारण पैसे कुठं खर्च करायचे नाही. पैशाला जपून, जिथं गरज आहे तिथंच पैसा खर्च करायचा. या गोष्टी त्याला जमत होत्या. आणि हा अमोल त्याच्यापेक्षा फार उलटा, खर्चाच्या बाबतीत नंबर 1. पण लाड मात्र त्याची घरची आई जास्त लाड करायची त्याच्यापेक्षा. पुन्हा त्याच्यावर वडील असायचे. वडिलांचा करारी स्वभाव होता, परंतु आई पुढे काही चालत नव्हतं. कारण अमोलनं काय जे मागितलं ते द्यायला कधीही तयार असायचे. आणि ह्या लाडका देवारा अमोल. मग आम्ही दोघंजण केजून पेढे वगैरे घेऊन आलो. मग मी आनंदानं सांगितलं की अमोल खूप मार्क घेऊन पास झालाय. म्हटलं आता इंजिनियर होतो, म्हणलं इंजिनियरला नंबर लागेल त्याचा. म्हटलं मग सगळे खुश झाले, आई वडील ही सर्व खुश झाले. परंतु अमोल तोंड फुगून बसला. अरे म्हणलं का तू असं करायला काय. मग तो नाराज. आता ह्याचं अगोदर काही इंजिनिअरिंग करायची म्हणून त्यानं अभ्यास केलेला. पण ज्यावेळेस परीक्षा दिल्यानंतर त्याच्या डोक्यात खूळ बसलं, MBBS करायचं, डॉक्टरकडे जायचं. मग ही तिथं घरी नाराज असलं की मग ते म्हणला मला रिपीट करायचे. म्हटलं रिपीट करायचे. म्हणला मला परत परीक्षा द्यायची. म्हटलं मला इंजिनिअरिंग करायची नाही.
आता माझं मत होतं की आता लागलेत नंबर लागले तर होऊन जाईल त्याचं करायला, पण तो काय. आता मग घरच्या लाडके देवारी हं? आईला मग आई म्हणाले, अरे मग तुझं म्हणणं बरं जाऊ दे बाळा, हं? वागा जाऊ दे, तुझ्या मनावर तुला करायचं का रिपीट तर करू म्हणली, परत शिक. आता ह्याचं भविष्य हे मला कळत होतं ना, कारण मी सुरुवातीपासूनच भविष्य बघणाऱ्यापैकी होतो. मला पुढे काय होणार आहे काय नाही हे बऱ्याचशा गोष्टी समजत असे. आणि ह्यानं माझ्याकडे बालपण सगळं घातलेलं होतं. हा काय चीज आहे ही मला रेग ना रेग माहीत होती. कारण याचं मन हुशार आहे. हुशाराच्या बाबतीत काय नाही, एकदा वाचन केलं मी त्याच्या मेमरीत राहत होतं. हे खरं आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. देवानं चांगली बुद्धी दिलेली आहे, परंतु ह्याची जी चाळेत ना, अस्थिर मन स्थिर नसल्यामुळे त्याला मनातच बदललं त्याचं. आणि त्यानं निर्णय घेतला, आणि निर्णय त्याच्या घरच्या अशिक्षित माणसं, शिकलेले नाहीत. बाबू बी शिकलेला नाही, आई वडील बी शिकलेले नाहीत. हं? आणि आता माझं क्षेत्र नव्हतं एवढं ह्याचं शिक्षण घ्यायचं, त्याला पुढे काय करायचं कुठे असं काही कळण्यापैकी मी नव्हतो. हं? आता ह्यानं हट्ट धरला मला रिपीट करायचं म्हणून. मग आता घरच्यांनी सहमती दिल्यानंतर मग मी तरी काय करू शकतो. बरं रिपीट तर रिपीट. मग आता म्हणलं काय करायचं, तर म्हणलं लातूरला मला क्लास लावायचे. आता ह्या वागड्यानं कधी लातूर बी बघितलं नव्हतं, त्याला क्लास बी माहीत नाहीत काय नाही. मग आता घरच्यांचा विश्वास माझ्यावर, कारण तो माझ्याकडे लहानपणापासून राहिलेला होता. मग मी कल्याणच करीन ह्याचं काहीतरी, अगर ह्याच्या मागं असतो, आणि घरचे शिकलेले नसल्यामुळे पूर्णतः माझ्यावर सोपवून द्यायचे. मग याच्या लाड त्यांनी पैसे खर्चायला तयार होते. आता त्याची इच्छा आहे, घरचे म्हणून माझं मन नव्हतं त्यानं रिपीट करावं म्हणून. कारण माझा हेतू, कारण तो माझ्याकडे राहिल्यामुळे माझा लळा लागलेला होता, त्याचं काहीतरी चांगलं व्हावं, काहीतरी व्हावं हे मला वाटायचं ना. आता सगळ्यांना त्याच्या आईवडिलांना वाटत होतं, पण आईवडिलांना कळत नव्हतं. आता हे रिपीट म्हणतो म्हणजे मला डॉक्टरच व्हायचंय. मग मी चिडत आता सगळेजण त्याच्या मनाने चालले, पण मला मन नव्हतं ना. मग बरं ठीक आहे जाऊ बाबा म्हटलं. मग आम्ही रस्त्याने लातूरला जायला निघालो. रस्त्याने असं चाललो होतो, आपल्या शेताच्या पुढे गेल्यानंतर आता कुंभेफळला चालत जायचं, तिथून पुढे लातूरला जायचं, लातूरमध्ये क्लासेसची चौकशी करायची. असं आम्ही दोघं जणांनी, आमचा एक लिंबा अप्पा एक होता बरोबर केसपर्यंत जायला, पण आम्ही इकडे जाणार होतो अंबाजोगाई मार्गे. मग आम्ही शिवाच्या खाली उतरल्यानंतर मी असंच सांगाल, मी अरे म्हणलं अमोल तू उगाच रिपीट करायचं म्हणालास, नाही मला डॉक्टरच होते. मग मला जरा डोकं सरकलं, डॉक्टर नाही सर होत म्हणलं तू, मी तुला गॅरंटीड सांगतो म्हणलं, तू डॉक्टर होत नाहीस, अजिबात होत नाहीस तू डॉक्टर. म्हणलं कसं होशील डॉक्टर? अरे डॉक्टर कसं असायला पाहिजे, स्थिर मन पाहिजे. तुझे माकड चाळे काही थांबत नाहीत म्हणलं. तू एवढा मोठा घोडा झालास म्हणलं, आता 12वी परीक्षा झाली तुझी, सगळं झालंय, एवढा मोठा घोडा झाला तरी तुझे ते काय चाळे काही जाईना गेले, तर तू डॉक्टर काय डॉक्टर कसं असतं, शांत असायला पाहिजे डॉक्टरनं. तू डॉक्टरच्या लायकीमध्ये बसत नाहीस, कुठच्याच बाजूने तू डॉक्टर व्हायसारखा नाही, तुझ्यात चिन्हच नाही. त्याच्यामुळे तू ह्या गोष्टीत नको डोकं घालू. नाही. मग त्याला माझा राग यायचा, परंतु तो हट्टी होता. ठीक आहे बाबा म्हटलं, ना मी डॉक्टरच होऊन दाखवणार, मी MBBSच होणार. मी तू होत नाहीस. झालं. मग पुन्हा जास्त रडकुंडी येईल म्हणून मी आपलं थोडंसं महागं घेतलं, आणि बरं ठीक आहे गेलो होतो आम्ही तिथं, गेलो लातूरला गेलो. मग लातूरनं त्यानं पहिल्यांदाच लातूर बघितलेलं होतं. आता मला क्लासेसचं काही माहीत नव्हतं. मग आम्ही इकडे तिकडे चौकशी केली, तर मग आम्ही ती ओझा नावाचं एक प्रसिद्ध त्यावेळेस क्लासेस घेत होतात, मग त्याच्याकडे चौकशी केली. मग तिथं ते सांगितलं, बघितलं. त्यानंतर मी फक्त एकच धरून बसलो होतो की तू MBBS होत नाहीस, तू त्या लायकीत बसत नाहीस. पण त्याच्या हट्टापायी आणि घरच्यांचा शिकवण्याचा कल असल्यामुळे मी काही करू शकत नव्हतो. असं करता करता ते वर्ष समजा. मग आता ह्याची पद्धत, तर मी कधी अधूनमधून त्याच्याकडे भेटायला जात असे, कसा करतो अभ्यास काय नाही या गोष्टी पाहत असे.
मला काही त्याचे चिन्ह दिसत नव्हते की तो MBBS होईल. मग काय झालं, लातूरला जरी क्लासेस, चांगले क्लासेस लावून त्याच्या अगोदर उग्रेशनकडे क्लास लावलेत. आता उग्रेशन गावातला त्याच्या भावकीतला असून त्यानं स्वतःकडे पैसे घेतले नाही स्वतःच्या काही क्लासेसचे, पण इतर काही दुसरे पार्टनर होते ना, त्यांचे काही पैसे भर लावले. म्हणलं उग्रेशनचं काही खरं नाही, म्हणला उग्रेशनचं आपल्याला नाही, म्हणून त्यानं लातूरला लावलं होतं. लातूरमध्ये बी ठेवला, काही फरक पडला नाही. काहीतरी 1 मार्कानं कमी आला का जास्त आला, पण ह्याच्यापर्यंत तेवढा 1 वर्ष वाया घालून त्याच्या मार्कमध्ये काही फरक पडलेला नाही. शेवटी मग 1 वर्ष वाया गेल्यानंतर परत नाही म्हणला मला MBBS नाही करायचं. ते त्याचा निकाल लागला की त्यानं अजून दुसरं कारस्थान टाकलं. मला MBBS नाही आता मला. मग आता काय करायचं, मला आपलं फार्मसी करायचं काहीतरी असं म्हणलं तू MBBS तर होत नाहीस रे म्हणलं ना, पुढे होता येते असं होतं. माझी बनवी करायचा, गप्पा मारायचा माझ्या संग. म्हणलं तू होत नाहीस एवढं मी गॅरंटी सांगतो. मी घरी सुद्धा सांगून ठेवलं आईवडिलांना, अहो नका हो पैसे करू ह्याच्यावर खर्च. आता ते पैशाचे व्यवहार काय असायचं, माझ्याकडे ते पैसे द्यायचे क्लासेसला देण्यासाठी, मी माझ्याकडेच पैसे असायचे देण्यासाठी. मीच द्यायचे ते पुढचे पैसे ह्यातला, कारण हा डेअरिंग करत नव्हता घरी पैसे मागायचे. तो मला म्हणायचा, मामा बापाकडून पैसे एवढे एवढे दे, याला क्लासला भरायचे, तेवढं सांग ना तू. कारण मी मध्यस्थी घालायचं. मला ह्याचे व्यर्थ पैसे चाललेत याची मला थोडी जाणीव व्हायची. म्हणून म्हणलं तू अमोल, तू विनाकारण तू वर्ष वाया घालावं लागलास म्हणलं, तू नको रे म्हणलं. तुझे काय 2 नंबरचे पैसे आहेत का काय म्हणलं घरच्यांचे, अरे कष्ट करतात तर शेतात. पण त्याच्यावर काही माझा परिणामच होत नव्हता असं बोलल्याचा. मी तुला MBBS करून, मग ती MBBS बी गेलं, त्याचे मार्क कमी पडली, मार्क नसल्यामुळं मग ती करायला लागला फार्मसी. मग मी काय म्हणलं तुला तू होत नाहीस ना. पण आमच्या चिडचिडे एक दिवशी असं झालं की ते म्हणलं तू मला मागं ओढतोस. म्हणलं मागं ओढे, तुला मागं ओढायचं कशामुळं, अरे तू चांगला झालास तर मला आनंद आहे ना म्हटलं. तुझं वाटलं व्हावं हा उद्देश माझा नाही, तुला वाटतंय तसं, माझं काहीच नाही उद्देश. उलटा तू जितका चांगला मोठा होशील ना तितकं मला बरं वाटतं रे तू, कारण माझ्याकडे लहानपणापासून राहिलास. आणि मी बरेच, आता आम्हाला बाळमध्ये तुम्हाला ते पण सांगितलं की आम्हाला बाळ होत बी नव्हतं, म्हणजे ते प्रॉब्लेममुळे काही, तर मी त्याला मुलासारखं समजत होतो. मी म्हणलं तुला दत्तक घेतलं म्हणलं, मी मुलासारखं तुला समजतो. मला मग आपल्या मुलाला वाटलं व्हावं, अगर मुलानं पुढे प्रगती करू नये असं वाटतं का म्हणलं. रे तुझा गैरसमज आहे रे म्हटलं, तसं नाही म्हणा. मी तुला पुढे खर्च व्हायला लागलाय आणि विनाकारण पैसे खर्च होईल, तुला माहित नाही का मी भविष्य सांगू शकतो म्हणून. मला अभ्यास आहे का नाही, मी लोकांचं सांगतो, मग तुझं सांगतो ना मी. आपले पैसे विनाकारण खर्च होत आहेत. अहो म्हणलं त्या काळात त्याच्या शिक्षणासाठी तुम्हाला सांगतो मंडळी, कारण माझ्या हातातून पैसे कमी नाही, त्या काळातले 14 लाख रुपये म्हणजे नुसतं अशा क्लासेसमध्ये घालवलेले आहेत. मला हे पैसे जात नाही, कष्टाचे पैसे विनाकारण वाया चाललेत याच्यामुळे माझी तळमळ वाटायची. पण हा पट्टा काय ऐकत नसं. आकर शेवटी ते नाहीच झालं, त्याला ते MBBSला नंबर नाहीच लागला. आणि मग ती काय फार्मसी काय केली त्यानं औरंगाबादला केली, काय म्हणजे संभाजीनगर आता जे आहे संभाजीनगर ते तिथं बी तो शांत बसना गेला. तिथंही काही ना काही खोड्या करायचा, लीडर व्हायचा ना, नेतेगिरी करायचा. मग त्याच्याबरोबरचे मित्र, मग त्याला मित्रांचा खूप नाद तिथं बी. मग आता मित्र वगैरे झालेले ते मित्र माझ्याकडे यायचे, ते त्याला घेऊन यायचा कधी कुठल्या कार्यक्रमाचं काय असलं गावातलं, अगर त्याच्या घरगुती आमच्याची यात्रा वगैरे अशा काय असल्या तर तो येत असे इकडे. तर आला की ते मित्रांनी बोलायचं, मग ती मित्र सांगायचे ह्याच्या खोड्या काय करतो. आम्हालाही आम्हाला माहिती आहे, मला हे लहानपणापासून माझ्याकडेच आहे. आणि तो मित्रांना पण सांगायचं ही माझा मामा आहे म्हणायचा, मी लहानपणापासून याच्याकडेच राहिलोय. त्याला बी काय वाटत नाही, मग कारण तो आला गावाकडे आला की माझी भेट घेतल्याशिवाय जात नव्हता. मग त्याच्याबरोबर ते मित्र पण यायचे. असा अमोल मग औरंगाबादमध्ये बी राहिला, बरेच दिवस राहिला, त्यानं तिथे पूर्ण केलं.
पण मी जे सांगितलं तो MBBS होत नाही. हे ते सत्य निघालं. आता या भागामध्ये अजून पुढे सांगायचं आहे अमोलबद्दल बऱ्याच गोष्टी, परंतु मी जी काही खरं बोलतो ना, काही खऱ्या गोष्टी सांगत असतो ना, माझ्या जवळच्या माणसाला खूप राग येतो माझा. आणि माझा उद्देश काय असतो सांगण्यामागचा, की आपली माणसं आहेत ना, आपल्या माणसाचं नुकसान होऊ नये. आता मला थोडा तरी मला महाराज पण असं आहे ना, मला काहीतरी कळत असेल ना. मी माझी तळमळ आहे ना, की व्यर्थ विनाकारण वेळ पैसा हा जाऊ नये म्हणून मी मुलांच्या माझ्या संपर्कातले बऱ्याच संबंधित लोकांचे मुलं शिकताना असं होतं ते असं ह्या लाईनला पाठवा, असं काही लोकांना माझा राग आला. म्हणजे आता हे अमोल तर किती माझा खूप जवळचा, पण यांच्या घरच्यांना सुद्धा माझ्याबद्दल वाटायचं ही महाग खेचतंय. म्हणजे वाटत होतं, मला कळत होतं ना, पण मी पुन्हा मध्यंतरी काही दिवस बोलणं सुद्धा बंद केलं त्यांच्या घरच्याशी. कारण त्यांना वाटायचं की मी महाग खेचण्याचा हा प्रकार नव्हता काही. हा विनाकारण पैसे घालवायला आहे आणि विनाकारण पैसे जाऊ नये या उद्देशासाठी मी असं सांगत होतो. आणि आता पुढे काय झालं याबद्दल मी बोलणार आहे, कारण अमोल हा विषय इथे थांबायसारखा नाही. अमोल हा विषय बराच आहे, पुढे बरेच काय गोष्टी झाल्यात हे मी तुम्हाला पुढील भागामध्ये सांगणार आहे. परंतु आजच्या भागापुरतं एवढंच. आपला निरोप घेतो, परत भेटणार आहे पुढील भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा.